नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः. या सुभाषिताचा अर्थ असा होतो की विद्या अर्थात ज्ञान ही गोष्ट म्हणजे आपल्याकडे असलेलं गुप्त धन आहे. अगदी परदेश गमनात सुद्धा आपल्या बरोबर दुसरं तिसरं कोणी नसून आपलं ज्ञान हे आपल्या बंधूसारखं काम करतं. विद्या अर्थात ज्ञान हा गुरूंचाही गुरु आहे आणि ज्याच्याकडे विद्या नाही तो मात्र अगदी पशुसारखा आहे. त्याच्यामुळे ज्ञान मिळवणं, ज्ञान अवगत करणं हे किती महत्त्वाचं आहे हे या सुभाषितात वर्णन केलं गेलेलं आहे. आपलं ज्ञान देणारे सर्वात प्रथम आपल्या बरोबर असणारे असतात अर्थातच आपले आई वडील. आई वडिलांनंतर ज्ञानदानाचं काम करते ती शाळा. स्कूल इज अ सेकंड सोशलायझिंग एजन्सी ऑफ चाइल्ड असं सुद्धा म्हटलं गेलंय. कारण शाळेत नुसतं शिक्षण मिळत नाही तर शाळेत विद्यार्थी खऱ्या अर्थानं घडतो. याच विद्यार्थ्यांना घडवण्याचं अगदी तळागाळातल्या मुलांना सुद्धा अतिशय उत्तम शिक्षण देण्याचं काम बरेच समाजसेवक आणि शिक्षण तज्ज्ञ करताना दिसतात. आज अशाच एका सखीला आपण भेटणार आहोत जी असंच ज्ञानदानाचं काम अखंडितपणे करते आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत तमसो मा ज्योतिर्गमय या विषयावर आणि अर्थातच या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी इथे स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर आहेत निकिता पिंपळे सावंत मॅडम. नमस्कार निकिताजी. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. तमसो मा ज्योतिर्गमय अर्थातच अंधाराकडून प्रकाशाकडे आम्हाला घेऊन जा असा आजचा आपला विषय आहे आणि मी म्हटलं त्याप्रमाणे आजची सखी आपल्याशी या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. पण तत्पूर्वी मी त्यांची ओळख थोडक्यात करून देते. निकिता पिंपळे सावंत अतिशय प्रेरणादायी शिक्षण तज्ज्ञ, ऋषी वाल्मिकी इको स्कूलच्या संस्थापिका आणि CEO सुद्धा आहेत. पर्यावरण प्रेमी असून ऋषी वाल्मिकी इको स्कूलच्या त्या प्राचार्य आहेत. निकिताजींनी अशी आगळीवेगळी शाळा निर्माण केलेली आहे की जिथे सर्व विद्यार्थी त्यांना मॅम न म्हणता मा अर्थात आई म्हणून प्रेमानं हाक मारतात. निकिताजींनी ओशिओनोग्राफी म्हणजेच समुद्रशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारक असं शिक्षण घेतलेलं आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून. तसंच समुपदेशक म्हणून सुद्धा त्यांनी पदवी मिळवलेली आहे आणि त्या प्रामाणित रेमेडियल एज्युकेटर म्हणजेच उपचारात्मक शिक्षण तज्ज्ञ सुद्धा आहेत. त्यांच्या अभिनव शैक्षणिक तत्त्वज्ञानासाठी त्यांना सँच्युरी आशिया ग्रीन टीचर्स अवॉर्डसह अनेक सन्मानांनी सन्मानित केलं गेलेलं आहे. आज आपल्याला तमसो मा ज्योतिर्गमय या आजच्या विषयामध्ये त्यांची शाळा, त्यांची संस्था नेमकं कशा पद्धतीने काम करते आहे, शिक्षणाचं महत्त्व किती आहे याबद्दल त्या मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते कार्यक्रमात जरूर विचारा. ते नेहमीच स्वागतार्ह आहेत आणि त्यासाठी आपले संपर्क क्रमांक लिहून घ्या. आपण संपर्क साधू शकता या नंबर्सवर 24908050 24988050 022 हा आपला STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. फोन करताना इतकीच काळजी घ्यायची, जेव्हा तुम्ही फोन कराल आणि इथे जोडला जाईल तेव्हा घरातल्या दूरदर्शन संचाचा आवाज शक्यतो बंद ठेवा म्हणजे एको येणार नाही. आणि मोबाईलवरून फोन करताना जिथे उत्तम नेटवर्क आहे तिथून संपर्क करा म्हणजे आपला प्रश्न आमच्यापर्यंत अगदी सलग अखंडितपणे येऊन पोहोचेल. आज आपण बोलतो आहोत तमसो मा ज्योतिर्गमय या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत निकिता पिंपळे सावंत मॅडम, ऋषी वाल्मिकी इको स्कूलच्या संस्थापक. आता मी मॅडम पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करून थेट प्रश्नाकडे येते की ऋषी वाल्मिकी इको स्कूल मुळात हे ज्ञानदानाचं कार्य आहे आणि ते अखंडितपणे सुरू आहे. तर मुळात शाळा सुरू करावी हे आपण ठरवलं होतं का? हा ध्यास आपण घेतला होता का? की आपण या शाळेमध्ये नेमकं कशा पद्धतीने प्रवेश केलात? शाळा का सुरू करावीशी वाटली? काय सांगाल? माझे वडील श्री प्रकाश पिंपळे आणि माझी आई श्रीमती प्रणिता पिंपळे हे दोघंही सोशल वर्कर आहेत, समाजसेवक आहेत आणि गेले 35 वर्ष ते ज्ञानदानाचं काम करत आहेत. पण त्यांचंच कार्य आपण पुढे घेऊन जाऊया असं काही मी आधी ठरवलेलं नव्हतं.
2010 साली म्हणजे 15 वर्षापूर्वी माझे वडील मला गोरेगावमध्ये एक स्लम एरिया आहे, खूप मोठा झोपडपट्टीचा पट्टा आहे, तिथे घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर मला तिथलं वास्तव्य कळलं आणि हे समजलं की जोपर्यंत तुम्ही तिथे आत जात नाही, स्लम्सच्या आत जात नाही, तोपर्यंत तिथलं सत्य वास्तव्य तुम्हाला पूर्णपणे कळूच शकत नाही. तिथे गेल्यानंतर आणि इतके वर्ष काम करून मला हे कळले की कुठलीही समस्या घ्या, सामाजिक समस्या ती कुठलीही असो आणि ती तिथे उपस्थित आहे. अगदी घरात होणाऱ्या स्त्रियांवर, मातांवर, बालकांवर होणारे अत्याचार, ते मोठे मोठे गुन्हे सगळे तिथे उपस्थित आहेत. हेल्थ इश्यूज पासून, व्यसनांपासून आणि आर्थिक समस्या तर आहेच. अर्थात ह्या अडचणींचा मुलं सामना करतायत, नुसतं बघत नाही आहेत, ते अनुभवत पण आहेत. आणि अशा परिस्थितीतनं जेव्हा आपण अशी अपेक्षा करतो समाज म्हणून की ही मुलं शाळेत यावी, ह्यांनी छान शिक्षण घ्यावं, घडावं आणि समाजाचा एक चांगला नागरिक बनावं, अशी अपेक्षा सुद्धा ठेवणं कितपत योग्य राहणार आहे? कारण का कुठल्याही क्षणी मानसिक तोल ढासळणं किंवा चुकीच्या मार्गावर जाणं खूप सोपं आहे या मुलांसाठी. हे मी नाही बघू शकले आणि मी अजूनही हे जेव्हा बघते मी नाही सहन करू शकत. आणि तेव्हा मी ठरवलं की एक अशी शाळा घडवायची की जिथे या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल आणि ती प्रत्येक गोष्ट मिळेल जी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेची आहे. आणि या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट जी त्यांना शाळेत मिळेल ते म्हणजे एक अशी जागा जिथे त्यांना सुरक्षित वाटेल, तिथे आल्यावर त्यांना खूप प्रेम मिळेल आणि खूप आनंद मिळेल. कारण जेव्हा आनंद मिळेल, जेव्हा ती मुलं आनंदी असतील, तेव्हाच आपण जे शिक्षण त्यांना देतोय ते घेऊ शकतील आणि काही घडू शकतील. नक्कीच. मला वाटतं ज्या वेळेला अशी गरज निर्माण होते ना, त्याच वेळेला कुठला तरी चांगला शोध लागतो किंवा एखादं सर्जनात्मक काम होतं, जे तुम्ही म्हणालात की अशी शाळा घडवायची, शाळा चालवायची नाही तर ती घडवायची. तर याच दृष्टिकोनातून मला विचारायचं आहे की साधारण आपल्या शाळेत जे येणारे विद्यार्थी आहेत तर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी कशी असते आणि ती कुठल्या पार्श्वभूमीतून या शाळेमध्ये प्रवेश करून आलेली मुलं असतात? काय सांगाल याविषयी? सो माझ्याकडे जी येणारी सगळी मुलं आहेत त्यांचे पालक हे रोजंदारीवर काम करणारे आहेत, म्हणजे डेली वेजर्स. प्रामुख्याने वाहन चालक आहेत, रिक्षा चालक आहेत. ज्या माता आहेत त्या घरकाम करतात लोकांकडे जाऊन, अशा प्रकारचा त्यांचा व्यवसाय आहे. ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न साधारण 60,000 ते 2 लाखाच्या घरात असेल, पण एका घरामध्ये 10-10, 12-12 सुद्धा लोक राहतात, बऱ्याच फॅमिलीजमध्ये, बऱ्याच परिवारामध्ये. आणि कमवणारी फक्त 2 माणसं, 3 माणसं फार तर फार असतात. सो खूप जबाबदारी असते या पालकांवर. दुसरी गोष्ट म्हणजे फर्स्ट जनरेशन लर्नर, म्हणजे पहिली पिढी आहे जी शिकते आहे, अशी माझ्याकडे खूप मुलं आहेत. ह्या पार्श्वभूमीमधनं येतात. आणि तिसरं म्हणजे भरपूर राज्यातली माझ्याकडे मुलं आहेत. सो वेगवेगळ्या राज्यांमधनं येऊन मुंबईत इथे राहिली आहेत गेल्या 25 वर्षापासून, अशी माझ्याकडे मुलं आहेत. सो ह्या सगळ्या मुलांना आम्ही केटर करतो. आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त 9 मुलं होती आमच्याकडे. आणि आता आमच्या गोरेगावच्या शाळेत आणि आमची अजून एक शाखा जी मनोरीला आहे, ऋषी वाल्मिकी इको स्कूलची, या दोन्ही शाळा मिळून आम्ही 750 मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे की सुरू करताना आपण न घाबरता हे करावं. कारण तुमचा विषय ओशनोग्राफी, समुद्रशास्त्र आणि त्याच्यानंतर हा ध्यास घेऊन शाळा सुरू करून पुढे येणं ही नक्कीच सोपी गोष्ट नाही आहे निकिताजी. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच आपण 3 जानेवारीला बालिका दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करत असतो किंवा केलेला आहे. तर आपल्याकडे येणाऱ्या मुलींचं जे प्रमाण आहे ते कसं आहे? कारण अशा पार्श्वभूमीतून ज्या मुली शाळेत येतात त्यांना बरेचदा असं होतं की मुलीला शिकायची काय गरज आहे, तिला कशाला पाठवायला हवं, असा विचार करणारे अजूनही आपल्याकडे लोक आहेत. मग आपल्याकडे येणारी जी मुलं आहेत त्याच्यात मुलींची संख्या प्राबल्याने किती असते? त्याच्यात काही वाढ झाल्याचं आपल्याला दिसतं का? काय सांगा? मला ॲक्च्युली खूपच याबद्दल बोलायला आवडेल आणि सांगायला आवडेल. जेव्हा मी काम सुरू केलं 2010 मध्ये, तेव्हा मला ही कल्पना नव्हती की मुंबईत सुद्धा असे परिवार आहेत, अशी लोक आहेत की जो हा विचार करतात की मुलींना आपल्याला शिक्षण नाही द्यायचंय. जेव्हा आम्ही शाळा सुरू केली तेव्हा फक्त 27% मुली आमच्याकडे, बरेच वर्षापर्यंत 27%पर्यंतच फक्त मुली होत्या. काम करायला लागल्यानंतर कळलं की जे मुलगे आहेत घरातले त्यांना चांगल्या शाळेत घातलं जात आहे आणि ज्या मुली आहेत त्यांच्या शिक्षणांना प्राधान्य दिलं जात नाही, त्यांची शाळा निवडण्याची प्रोसेस सुद्धा वेगळी असते. सो अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला आढळल्या आणि सातत्याने आम्ही पालकांसोबत काम करत राहिलो आणि प्रामुख्याने आम्ही मुलांसोबत काम करत राहायला लागलो. आणि एक घटना सांगायला मला आवडेल की माझा एक 4थीचा मुलगा आहे, आता तो ग्रॅज्युएशनला पोहोचलेला आहे, तेव्हा तो 4थीला होता. त्याची बहीण कुठे शाळेत घालायचा हा घरी प्रश्न होता आणि त्याला मात्र आमच्या चांगल्या शाळेत घातलं होतं. तेव्हा इतिहासामध्ये शिवाजी महाराजांबद्दल आम्ही जेव्हा शिकवलं आणि जेंडर इक्वॉलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा विषय सुद्धा शिकवला गेला त्यासोबत,
तेव्हा या मुलांनी घरी जाऊन आई वडिलांना सांगितलं की आम्ही दोघंही एकतर या शाळेत जाऊ, नाहीतर आम्ही दोघंही जिथे तुम्ही बहिणीला घालणार तिथे जाऊ, पण आम्हाला एकत्र शिकायचंय. हा बदल मुलांनी घडवून आणला आणि त्याच्या मागे अनेक मुलांनी हे पुढे चालू केलं. तेव्हा घरामध्ये मुलंच बदल घडवून आणायला लागली आणि हळूहळू हळूहळू आमच्याकडे मुलींची संख्या वाढली आणि आता ती संख्या 47% पोचलेली आहे. वा. पण प्रयत्न सारखे करावे लागतात, अडचणी खूप येतात. आत्ता माझी एक विद्यार्थिनी आहे जिला ती सुद्धा आता तिचं मी सांगेन सक्सेस तुम्हाला. तिला घरातनं मला सरळ सांगितलं होतं की आमच्या मुलीला फक्त 10वी शिकवायचं आहे मॅडम, तेवढंच लक्ष द्या, पुढे काही तिचं करायचं नाहीये, तुम्ही तिला उगाचच एनकरेज मोटिवेट करू नका की पुढे शिकायचंय. इतकं स्पष्ट पालक येऊन बोलतात शाळेत आणि त्यावेळेला अगदी शांततेने संयमाने आम्हाला हळूहळू त्यांच्यात बदल घडवून आणायचा असतो. या मुलीच्या मागे आम्ही सतत होतो. 10वी झाली, आई वडील म्हणाले नाही शिकवणार, खूप खूप कन्व्हिन्स करून तिला कॉलेजला घातलं. मग कोविड आलं, त्याच्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाली, पुन्हा त्या मुलीचं शिक्षण थांबलं. पण मागोवा थांबवू असे आम्ही अजिबात नाही आहोत, आम्ही मागे लागूनच राहतो. आणि आत्ता त्या मुलीच्या मागे लागून तिला हवी ती मदत करून माझी पहिली शाळेतली नर्स झालेली आहे ती. क्या बात आहे. मला वाटतं ह्याच्यासारखी कौतुकाची आणखीन दुसरी गोष्ट नाही. त्यासाठी आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. कारण जिथे मुलीला शाळेत 10वी नंतर काय करायचं किंवा काही करूच द्यायचं नाही हा विचार आहे आणि जिथे ती मुलगी स्वतःच्या पायावर आज उभी आहे आणि तिने सुद्धा सेवा परमो धर्म हे व्रत स्वीकारलंय मला वाटतं. तर ही कुठेतरी हे शाळेचं यश आहे, शाळेची घडण आहे असं म्हणता येईल. आता तुम्ही म्हणलात की 27% जवळजवळ 47% इतका मुलींचा आकडा वाढलाय. तर नक्कीच हे प्रमाण अजून पुढे जायला हवं असं मला वाटतं आणि ते समसमान व्हायला हवं अशी नक्कीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आणि आता अर्थात पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की ऋषी वाल्मिकी इको स्कूल जिथे अतिशय गुणवत्तापूर्ण असं शिक्षण तर दिलंच जातं, पण एक वेगळं विद्यार्थी घडावा या दृष्टिकोनातूनही शिक्षण दिलं जातं. तर मग आपल्या शाळेची वैशिष्ट्य काय सांगता येतील? सो 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं तर जसं तुम्हीच आता म्हणालात की मुलांना आम्ही कृतीयुक्त शिक्षणातनं शिकवतो. सो कृतीयुक्त शिक्षण हे बऱ्याच शाळांमध्ये आहे, पण पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकपर्यंत मर्यादित आहे. आमच्याकडे हे शिक्षण आम्ही अगदी सेकंडरी म्हणजे माध्यमिक इयत्ता ज्या आहेत तिथे सुद्धा आम्ही कृतीयुक्त शिक्षण देतो. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण आमच्याकडे एक नवीन परीक्षा होते, त्याचं नाव आहे कॉन्सेप्च्युअल एक्झाम म्हणजे संकल्पना परीक्षा. आणि आमचे शिक्षक आहेत अगदी डेडिकेटेड, ते कृतीयुक्त जे साहित्य आहे ते बनवतात. त्या साहित्याच्या सहाय्याने मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना त्याला शिकवल्या आहेत त्याची उत्तरं देतात, त्या संकल्पना शिक्षकांना समजवतात आणि ह्यामधनं आम्हाला कळतं की त्यांना तो कॉन्सेप्ट, ती संकल्पना किती समजली आहे. सो पाठांतरावरच फक्त भर न देता त्यांची समज किती आहे ह्याकडे आमचा भर आहे. सो हे एक आमचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्याच्याच अंडर आम्ही भरपूर सगळे जे टॉपिक्स आहेत, विषय आहेत ते निसर्गाशी जोडण्याचा फार प्रयत्न करतो. म्हणजे जसं काटकोन, त्रिकोण, काटकोन, लघुकोन हे जेव्हा आपण मुलांना शिकवतो तेव्हा मुलं बागेत जातात आणि तिकडे ते कोण कुठे दिसत आहेत ह्या प्रकारे शोधतात. सो हे कृतीयुक्त शिक्षण झालं. दुसरं आमच्याकडे रेमिडियल एज्युकेशन आहे जे तुम्ही मेन्शन केलं आधी. सो कितीही प्रयत्न केले तरी काही मुलं असतात जे त्यांच्या वयोगटाप्रमाणे प्रगती त्यांची होत नाही, त्यांना लेखन आणि वाचन त्यांच्या वयोगटाप्रमाणे जेवढं आलं पाहिजे तेवढं येत नाही आणि त्याची कारणं बरीच आहेत. एकतर जे त्या एन्व्हायरमेंटमधून येतात, पहिली पिढी आहे शिकणारी मी म्हटलं, त्यामुळे ते एक्सपोजर त्यांना तिथे नाही आहे. दुसरं अध्ययन क्षमता म्हणजे लर्निंग डिसेबिलिटी आपण म्हणतो, तीही काही मुलांमध्ये आढळते आणि ती चाचणी घेऊन कळते. मग अशा मुलांसाठी सुद्धा आमच्याकडे वेगळे अभ्यासवर्ग होतात आणि जे स्पेशल एज्युकेटर्स आहेत ज्यांनी यातला अभ्यास केलेला आहे की अशा मुलांची आपण कशी प्रगती करू शकतो ते आमच्याकडे शिकवायला येतात. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं म्हणजे अगदी अगदी खूप छान की आमची पहिली शाळा आहे जी इको स्कूल आम्ही म्हणतो, जिथे निसर्ग हा एक विषय म्हणून शिकवला जातो. म्हणजे जसा इतिहास आहे, विज्ञान आहे, तसं मुलं निसर्गाबद्दल सुद्धा शिकतात, वेगवेगळे प्राणी पक्षी ह्यांबद्दल शिकतात. याबद्दल मी नंतर सविस्तर बोललेनच. आणि चौथं को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, सहशालेय उपक्रम 15च्या वर आमच्याकडे मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि 5वी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी शाळा आम्ही निर्माण केली आहे तिथे जे वातावरण आम्ही निर्माण केलं आहे ते मुलांना दुसरं घर वाटावं असं आम्ही निर्माण केलेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला घरात जसं तुम्ही आई वडील म्हणून मुलांची काळजी घेतात ना, तसं आम्ही शाळेमध्ये आई वडील म्हणून मुलांची काळजी घेतो. म्हणजे मला असे फोन येतात की मॅम मी पोलीस स्टेशनमध्ये आहे, माझ्या वडिलांना अटक झाली आहे आणि मला नाही माहीत काय करायचं. त्यावेळेला आम्ही जाऊन त्या मुलाच्या मागे उभे असतो. मुलींना काही थ्रेटनिंग कॉल झालेले असतात अननोन माणसाचे, अनोळखी लोकांचे, तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्या मुलीसोबत असतो. अशी मोठी उदाहरणं आहेत. आणि अगदी छोटं आत्ता झालेलं सांगायचं तर माझी 10वीची एक मुलगी आहे, ती म्हणाली की
मॅम फेअरवेलला नेहमीचा मेन्यू असतो, मला मिसळपाव हवी आहे त्याच्यासोबत, आणि या एका तिच्या हट्टापायी लाड म्हणून ती मिसळपाव ऍड झालेली असते त्या दिवशी फेअरवेलला. सो जिथे फर्म राहायचे, जिथे स्ट्रिक्ट राहायचे, तिथे धाक दाखवायचा, खूप लाड करायचे जिथे लाड करायचे आणि त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं राहायचंय, हे एक असं वातावरण आम्ही निर्माण करू शकलोय, हे आमचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. नक्कीच मला वाटतं, आणि अशा जर शाळा असतील तर नक्कीच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकतील आणि फक्त शिकणार नाही, अर्थात घडतील. या विषयावर आपण असंच मार्गदर्शन त्यांच्याकडून पुढेही घेणारच आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. जीवन नामक अजब रसायन गुणी तसेच महान, जलग्रहाच्या जीवसृष्टीला अनमोल असे वरदान. शुक्र तारा आहे की ग्रह आहे? फोडणी देण्याआधी कढई का विसळून घ्यायची? AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नवलकथा ह्या नसती साऱ्या, सहज शुद्ध हे ज्ञान. आम्ही दोघेही गाडीत असलो तरी आम्ही दोघेही गाडी न चालवता गाडी आपोआप जाणार म्हणे. तर्क सुसंगत विचारसरणी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. अजब जगातील सत्य कथा या, रोमांचक विज्ञान. विज्ञानम जनहिताय. विज्ञानम जनहिताय प्रसारण दर रविवारी सकाळी 9:30 वाजता आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता, फक्त सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. तमसोमा ज्योतिर्गमय हाचा सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी या स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर एक सखी आहे, निकिता पिंपळे सावंत मॅडम, इको वाल्मिकी स्कूलच्या संस्थापक आणि CEO. मॅडम, आपण पुढे जाण्याआधी आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमात, तो आपण घेऊया आणि मग आपल्या प्रश्नाकडे येऊया. ज्योती साठे आपल्याला प्रश्न विचारतायत बोरिवलीहून. नमस्कार ज्योतिजी. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हा, तुम्ही मॅडम काम करता त्या कामासाठी माझा सलाम. आणि माझा असा प्रश्न आहे, प्रश्न विचारा. मराठी माध्यमाच्या शाळेत येणारे जे विद्यार्थी आहेत ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या पार्श्वभूमीतूनच येतात. हॅलो, प्रश्न परत एकदा सलग विचारा. त्या शाळेत येणारे जे विद्यार्थी आहेत ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या पार्श्वभूमीतून येतात, त्या विद्यार्थ्यांना शिस्त आणि अभ्यासाची जोडी कशी लावावी? नक्कीच. खूप छान प्रश्न ज्योतिताई विचारलात, कारण या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, शिस्त आणि अभ्यास. मला वाटतं सगळे पालक याच्यासाठी खूप प्रयत्नशील असतात की आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला नेमकी शिस्त कशी लावावी आणि अर्थातच अभ्यासातला त्याचा उच्चांक कसा वाढावा. तर साधारण या पार्श्वभूमीतून आलेले जे विद्यार्थी आहेत तुमच्याकडे असेच येतात की जे पहिल्यांदा त्यांची पिढी शिकते आहे, तर या मुलांना शिस्त आणि अभ्यास यांची गोडी लागावी म्हणून आपण कशा पद्धतीने काम करता? आणि याच्याच जोडीला मला हाही विचारायचं आहे, कारण हे सगळं आपण उपक्रमाच्या माध्यमातून करत असतो, तर मग ते उपक्रमही ऐकायला आवडतील आणि या प्रश्नाचं उत्तरही ऐकायला आवडेल. खूप सोपं उत्तर आहे की हा प्रश्न माझ्याकडे येणाऱ्या नवीन शिक्षकांपासून सगळ्यांना भेडसावतो, फक्त पालकांना नाही. पण माझं इतकंच उत्तर आहे की शिस्त लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही मुलांवर किती प्रेम करता, तुमचं किती कम्युनिकेशन, संभाषण मुलांशी खूप स्ट्रॉंग आहे. कारण ते जर असेल, तो आदर, प्रेम आणि संभाषण या 3 गोष्टी जर तुम्ही तिन्ही व्यवस्थित करू शकत असाल, तर मी खरं सांगते माझ्याकडे खूप केसेस येतात पण मुलं सगळी ऐकतात. आत्तापर्यंत एखाद्या मुलाने माझं ऐकलं नाही आहे असं झालेलं नाही आहे. आणि त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट अजून आम्ही करतो, जी आत्ता मॅम म्हणत होत्या, उपक्रम. अभ्यासाच्या मागे न लागता त्याच्यासोबत मुलांना काय आवडतं
हे एक छंद ज्याला मी म्हणेन तो मुलांसाठी उपलब्ध करून देणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्या आवडीची गोष्ट जेव्हा ते करत असतील तेव्हा अभ्यासात त्यांचं आपोआप लक्ष लागणार आहे. आणि हॅव्हिंग सेड दॅट की ऑब्व्हियसली जेव्हा आम्ही शिकवतो तेव्हा ते कृतीयुक्त आहे हेही एक त्याला कारण आहे. सो आमच्याकडे 15च्या वर उपक्रम आहेत. ज्या ज्या मुलाची ज्यात आवड आहे त्या आवडीप्रमाणे मुलं त्या गोष्टींमध्ये एनरोल होतात. आणि आम्ही सर्वांगीण विकासावर काम करतो. म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टी, एक झालं बौद्धिक ग्रोथ, त्याच्यानंतर भावनिक डेव्हलपमेंट झाली म्हणजे इमोशनल, आणि तिसरं झालं शारीरिक. सो याकरता आमच्याकडे काही स्पोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये फुटबॉल आहे, कराटे आहे, मल्लखांब आहे. सो शारीरिक विकासासाठी स्पोर्ट्स आहेत, प्लस 2 वेळचं चांगलं जेवणही आम्ही शाळेमध्ये देतो जे न्यूट्रिशियस आहे. हा एक भाग झाला. दुसरं बौद्धिक विकासासाठी अभ्यास तर आहेच, पण त्याबरोबर आमच्याकडे वेदिक मॅथ्स म्हणा किंवा अबॅकस म्हणा किंवा पब्लिक स्पीकिंग, इंग्लिश डेव्हलपमेंटसाठी, लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत, तो एक भाग झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग शिस्तीशी कनेक्टेड आहे, बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता म्हणेन मी, किंवा बुद्ध्यांकाचा जो विकास आहे त्याकरता इमोशनल ग्रोथसाठी खूप ॲक्टिव्हिटीज होतात. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची आहे जीवन कौशल्य शिकवणे, लाईफ स्किल किंवा सोशल इमोशनल लर्निंग आपण ज्याला म्हणतो. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि हा डेडिकेटेडली आमच्या शाळेमध्ये ह्याचे वीकली लेक्चर्स होतात, ज्याच्यामध्ये मुलांचं सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःला ओळखणं, निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. सो इतक्या आमच्याकडे ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि याचं अजून एक कारण आहे या ॲक्टिव्हिटीज करण्याचं. माझ्याकडे जी मुलं येतात ती अशा पार्श्वभूमीतनं येतात, अशा परिस्थितीतनं येतात की ते ऑलरेडी मानसिकरित्या खूप थकलेले असतात आणि खूप बर्डन्ड असतात. मग अशा मुलांना जेव्हा तुम्ही त्यांच्या आवडीच्या छंदामध्ये गुंतवतात तेव्हा त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा तिथे गुंतला जातो आणि खूप कमी वेळ मिळतो कुठल्याही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी. त्यामुळे छंद मुलांमध्ये जोपासणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि इतक्या ॲक्टिव्हिटीज करताना आता प्रत्येक मुलं, म्हणजे 750 मुलं आहेत, प्रत्येक मुलाची आवड जोपासण्यासाठी अजून ॲक्टिव्हिटीज लागणार, जे शक्य होऊ शकत नाही वेळेअभावी म्हणा किंवा पैशाअभावी. पण एखादं बाळ तुमच्याकडे असं येतं की जे एक्स्ट्रॉऑर्डिनरी आहे, जे माझ्याकडे आता एक 3रीत बाळ होतं, आता 5वीत पोचला आहे. तो अत्यंत सुंदर लग्नात तो बँड वाजवायचा आणि प्रोफेशनल वाटेल इतका बँड वाजवायचा, न शिकता, कोणाकडूनही त्यांनी फॉर्मल शिक्षण घेतलं नव्हतं. आणि वर्गामध्ये बसून आहे ना त्याचे हात सारखे थिरकत राहायचे. मग तुम्ही काय म्हणाल, याला शिस्त नाही आहे, हा सारखा डिस्टर्ब करतो, वर्गामध्ये शिक्षकांना त्रास देतो. तर मी त्याला एकदा विचारलं की बाळा तू का वाजवतोस, नको वाजवू. तर त्यांनी मला काय म्हटलं, मॅम मी नाही थांबू शकत, ते आपोआप होत आहे. सो त्याचे हात आपोआप थिरकतात आणि आपोआप वाजतात. म्हणजे काय, त्याच्यात काहीतरी नॅचरल टॅलेंट आहे, तो मुद्दाम करत नाहीये. आणि त्या मुलासाठी, एका मुलासाठी आम्ही 25,000चा बँड घेतला, तो त्याच्या घरी आहे, आम्ही कोच शोधलाय आणि त्याचं पर्सनल कोचिंग चालू आहे. इतकं आउट ऑफ द वे तुम्हाला मुलांचा विचार केला तुम्ही तर मुलं घडणार आहेत. नक्कीच, मला वाटतं तो शब्द तुम्ही योग्य वापरला, तर मुलं किंवा विद्यार्थी घडणार आहेत. मला आठवतंय शाळेत असताना अभ्यास एक छंद नावाचा लेखक पु ल देशपांडे यांचा धडा आम्हाला होता आणि त्यात त्यांनी तेच सांगितलं होतं की अभ्यास कुठलाही छंद असला तरी त्याचाही अभ्यास करावा लागतो, त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. जसं तुम्ही त्या विद्यार्थ्यासाठी एक प्रशिक्षक तिथे दिलाय, तर हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता अर्थातच मला पुढच्या प्रश्नाकडे आपल्या यायचं आहे आणि तो प्रश्न मनात हा आहे की हे सगळं करत असताना शाळा आहे, विद्यार्थी घडवत आहात आपण, पण त्याचबरोबर त्यांचे जे पालक असतील किंवा शाळेतले शिक्षक असतील, तर ह्याच्यात जास्तीत जास्त महिलांचा सहभाग करून घ्यायचा असा आपला जो एक विचार होता. तर त्याच्या मागचं कारण समजून घ्यायचं आहे, पण आपण एक फोन आधी घेऊया आणि मग त्याच्याकडे येऊया. आपल्याला शिवानंद वसदार निपाणीहून प्रश्न विचारलाय. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, शिवानंद वसव बोलतो निपाणीहून. बोला. आणि माझा प्रश्न असा आहे, काही मंदिर, बस स्टँड ठिकाणी व परिसर ठिकाणी अनाथ मुलं जे असतात ते म्हणजे भीक मागत वगैरे इकडे तिकडे फिरत असतात. काही मुलांचं पालक वगैरे असतात, पण काही अनाथ असतात. तशा मुलांचं जो संगोपन करणे, त्यांना शिक्षण देणे किंवा त्यांचं पालन पोषण करायचं असं जर संस्था वगैरे काही असतात, मग त्या ठिकाणी त्या नियमानं त्या मुलांचं संगोपन पालन पोषण करायचं असेल तर काय प्रोसिजर आहे आणि तशा मुलांना आपण म्हणजे पालन पोषण करू शकतोय काय, त्यासाठी काय नियम आहे, काय तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न होता मॅडम. नक्कीच. त्यांचा प्रश्न असा आहे की काही मुलं, आता ही कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली मुलं फक्त सनाथ आहेत हे एक त्यांच्यासाठी महत्त्वाचं, पण अनाथ मुलं सुद्धा असतात की ज्यांना अशा शाळांमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल
तर आपल्याला काय करता येऊ शकतं, हा अर्थात माझ्याही मनातला प्रश्न होता. कारण प्रत्येक विद्यार्थी हा घडला पाहिजे, हे एक महत्त्वाचं शिक्षणाचं ध्येय आपण म्हणतो. तर मग अशा विद्यार्थ्यांना जर यायचं असेल शाळेत, तर कुठले नियम आहेत का, किंवा मग आपण अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी काही करता का, काय सांगाल? सो आहेत आमच्याकडे अशी काही मुलं ज्यांना आई वडील नाही आहेत, पण कोणी ना कोणी त्यांचं गार्डियन आहे, कारण आमच्याकडे हॉस्टेल नाही आहे. बरोबर. सो मुलांना राहण्याचा एक प्रॉब्लेम सोडला तर सगळी मुलं आमची आहेत, त्यामुळे कोणीही ॲडमिशन घ्यायला आलं आणि ज्यांना गरज आहे आम्ही कधीच नाकारत नाही. आणि पुढे जाऊन माझी खूप इच्छा आहे की येणाऱ्या काही वर्षात आमचं एक हॉस्टेलही बनेल, जिकडे त्या सगळ्या मुलांना आम्ही राहायलाही ठेवू शकतो आणि उत्तम शिक्षण आणि खूप सगळं प्रेम देऊ शकतो. नक्कीच. मला वाटतं तुमचं जे स्वप्न आहे वसतिगृहाचं, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं, त्यासाठी आम्ही सगळेच जण आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. कारण तरच असे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे येऊ शकतील आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकतील. आता अर्थात मी तो मगाशी जो प्रश्न विचारला त्याच्याकडे येणार आहे, की ही शिक्षण संस्था चालवत असताना आपण जास्तीत जास्त प्रयत्न करता का, की महिलांनी याच्यामध्ये एक इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि त्यांचा समावेश असावा, किंवा जे विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेतात त्यांचे पालक वर्ग, विशेषतः त्यांची आई, यांच्यासाठी काही उपक्रम चालवले जातात का? काय सांगाल याविषयी? हो नक्कीच, कारण मी तुम्हाला म्हणाले की मुलींच्या शिक्षणाला इतकं प्राधान्य नाही आहे. आणि जेव्हाही काही मुलींना शाळेत ॲडमिशनसाठी घेऊन येतात पालक, सगळ्यांशी भांडून घरात, ती जनरली त्यांची आईच असते, माता असते. त्यामुळे आईला शिकवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण घरातली महिला शिकली की खरंच पूर्ण घराची प्रगती होणार आहे. आणि म्हणूनच गेल्या काही वर्षापासून आम्ही पालकांसाठी, स्पेशली या मातांसाठी काही ॲक्टिव्हिटीज सुरू केल्यात. त्याच्यामधली एक महत्त्वाची म्हणजे टेलरिंग कोर्स आम्ही सुरू केलेला आहे एका संस्थेच्या मदतीने. आणि अनेक आमच्या माता आहेत मुलांच्या, त्या आता टेलरिंग कोर्स करून कुठे कुठे नोकरी सुद्धा करतायत. सो हे एक झालं. त्या व्यतिरिक्त बरेच बाकी उपक्रम आहेत, जसं चाय पे चर्चा म्हणून आम्ही एक उपक्रम करतो. त्यात या सगळ्या महिला येतात आणि त्यांचे काही अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते त्या तिथे डिस्कस करतात, सांगतात. आणि आमचे जे समुपदेशक आहेत शाळेमधले, ते त्यांना मार्गदर्शन करतात. सो ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि इथे मला खूप छान एक घटना, एक उदाहरण सांगावंसं वाटतं, की आमच्या एका विद्यार्थिनीची एक माता आहे, आई आहे, एकट्या मुलांचा सांभाळ करतात, त्यांचे पती नाही आहेत आणि त्यांना नोकरी करायची होती आणि टेलरिंग त्यांना येत होतं. तर आमच्या ओळखीमध्ये आम्ही त्यांना एक कनेक्ट करून दिलं आणि इंटरव्ह्यूसाठी पाठवलं. त्यांनी स्वतः इंटरव्ह्यूमध्ये त्या सिलेक्टही झाल्या आणि त्यांना नोकरी मिळाली. आता ते कुठे शिकवतात माहितीये का? ज्युव्हनाईल जेलमधनं ज्या मुली, 18 वर्षाच्या खालील मुली ज्या जेलमधनं सुटल्या आहेत आणि त्यांना आता चांगल्या मार्गावर यायचंय, त्यांना टेलरिंग शिकवण्याचं काम ह्या आमच्या स्टुडंटच्या, आता विद्यार्थिनीच्या आई करतायत. सो एका स्त्रीला तुम्ही शिकवलं, आता ती किती मुलींना अजून शिकवते. सो अशा बऱ्याच महिला आहेत माझ्याकडे, ज्यांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्या स्ट्रॉंग असतील तर माझ्या अजून मुली आणि माझी ही मुलं शाळेतली अजून शिकतील. नक्कीच. मला वाटतं कुठेतरी महिला सक्षमीकरणाचं सुद्धा काम हे अप्रत्यक्षपणे का होईना तुम्ही करताय, आणि पालकांसाठीचे जे उपक्रम आहे ते राबवून तर हे काम अधिकाधिक सोपं करण्याचा प्रयत्न करताय. कदाचित अनेक वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा हेच कुठेतरी ध्येय ठेवलं असेल, की जर महिला शिकली तर नक्कीच तिची प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि ती संपूर्ण लोकांना घडवू शकेल. आपल्याला अजून काही सांगायचं? माझ्या शाळेमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 90% सगळ्या महिला टीचर्स आहेत, सगळ्या स्त्रिया आहेत. आणि त्या मिळूनच, आम्ही सगळ्या जणी मिळूनच अख्खी शाळा चालवतो, अगदी निधी गोळा करण्यापासून ते अगदी मुलांना सगळं सांभाळेपर्यंत, शिक्षण देईपर्यंत. आणि पालक, काही मीटिंग्समध्ये असेही पालक आहेत ज्यांनी असं आपल्या मुलींना मीटिंगमध्ये सांगितलंय, पालक मीटिंगमध्ये, की निकिता मॅम करू शकतात, त्यांच्याबरोबर इतक्या स्त्रिया करू शकतात, तर तू का नाही करू शकत, हे मी घरी माझ्या मुलांना शिकवते. म्हणजे नकळतपणे आमच्या शाळेतल्या ह्या सगळ्या 90% ज्या महिला आहेत, ते एक उदाहरण झालंय या मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी, की आमच्या मुली सुद्धा करू शकतात. ह्या प्रकारे महिलांचा समावेश अजून आणि अजून करून घ्यायचा माझी इच्छा आहे. खूप चांगलं आहे. आणि हे उपक्रम कदाचित आता तुमचं ऐकल्यानंतर इतर शाळांना सुद्धा राबवण्यासाठी कदाचित त्याचा फायदा होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या कल्पना आपणही अस्तित्वात आणल्या तर आपलेही विद्यार्थी अधिकाधिक चांगलं शिकवू शकतील. आता मी अर्थातच पुढचा प्रश्न आपल्याला हा विचारणार आहे, की ऋषी वाल्मिकी इको स्कूल ही फक्त शाळा नाही आहे, तर हे एक विद्यार्थ्यांना घडवणारं मोठं केंद्र आहे असं म्हणता येईल. तर आपलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नेचर बेस्ड लर्निंग, की जिथे विद्यार्थ्यांना निसर्ग आधारित सगळं शिक्षण दिलं जातं. तर ही संकल्पना नेमकी काय आहे आणि यामध्ये जे शिक्षण दिलं जातं तो कशा पद्धतीने आपण त्याचा समावेश करून घेता, काय सांगाल? आम्ही हे मानतो की आपण प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल निसर्गाचा भाग आहोत. त्यामुळे निसर्ग वेगळा आणि आपण वेगळे असे आपण कधीच जगू शकत नाही. ही मुलं मोठी होऊन
जर शिकली व्यवस्थित तरच ही निसर्गाची काळजी घेऊ शकतील, जर त्यांना निसर्गाबद्दल माहीत असेल. त्यामुळे आमचं खूप मेन महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे की या मुलांना निसर्गाच्या जवळ आणं, जेणेकरून ते कुठल्याही क्षेत्रात पुढे गेले तरी निसर्ग हे त्यांची फर्स्ट प्रायोरिटी असेल आणि ते निसर्गाची काळजी घेतील. मग आता आम्ही हे करतो कसं? जसं मी तुम्हाला म्हटलं की विज्ञान, इतिहास असे विषय, तसा निसर्ग हा आमचा एक डेडिकेटेड विषय आहे शाळेत. जशी बाकी विषयांचे लेक्चर्स होतात, तास होतात, तसे या विषयाचा तास होतो. आणि आम्ही मुलांना अजिबात असं सांगत नाही की प्लास्टिक नका वापरू, थर्माकोल नका वापरू, अशा आम्ही सूचना देत नाही. आम्ही काय करतो, मुलांना निसर्ग किती सुंदर आहे याची जाणीव करून देतो. वेगवेगळ्या फ्लोरा अँड फॉना म्हणजे जे प्राणी, पक्षी, झाडं ह्यांची माहिती मुलांना अगदी वेगवेगळ्या गोष्टींमधनं देतो, जेणेकरून मुलांना प्रेम निर्माण होईल आणि साहजिकच ते निसर्गाचं रक्षण करतील. म्हणजे ह्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे माझी काही एक 10-12 मुलं होती मध्यंतरी, आणि आपलं जे झाडं असतात त्यांच्या काही फांद्या वाढल्या की आपण एक चॉप करतो, थोडेसे कट करतो. हे खूप कॉमन प्रॅक्टिस आहे, झाडं आपण तोडत नाही. पण जेव्हा ते होत होतं बाहेर, आमच्या शाळेच्या बाहेर, तेव्हा सगळी 10-12 मुलं माझ्याकडे धावत आली आणि म्हणाले की मॅडम चला आपल्याला त्यांना थांबवायला हवं. म्हटलं अरे ते फक्त फांद्या हे करतायत, झाड नाही कापत आहेत. तर मुलं मला काय म्हणाली, दर सीझनला, प्रत्येक सीझनला बार्बेट नावाचा पक्षी त्या फांदीवर घरटं बनवतो मॅडम, आपल्याला ती फांदी पण वाचवली पाहिजे. हे मुलांचं निरीक्षण, हे मुलांचं जे प्रेम आहे निसर्गाबद्दल, हे निर्माण करण्याचा आम्ही शाळेत प्रयत्न करतो. आणि अजून मला खूप काही सांगावंसं वाटतं याबद्दल की जे कठीण विषय असतात, म्हणजे मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा त्या कठीण विषयांबद्दल बोलायला सुद्धा निसर्ग अगदी सोपा उपाय आहे, सोपी मेथड आहे. जसं मुलं वयात येतात तेव्हा त्यांचे फिजिकल, शारीरिक बदल होतात मुलांमध्ये. तर आमच्याकडे एक गोष्ट आहे, घरियल म्हणून सरपटणाऱ्या प्राण्यांचीच एक जात आहे. त्याच्या जो मेल आहे, नर आहे, जेव्हा तो 13 वर्षाचा होतो तेव्हा त्याची एक अशी सोंड सारखं त्याचं तोंड आहे आणि त्याच्यावर एक घडा येतो. सो हा त्याच्यात शारीरिक होणारा बदल आहे. मग त्याच्या गोष्टीवरून आम्ही मुलांना शारीरिक बदल तुमच्यात कसे होतात असं कनेक्ट करतो. आणि एक महिला सक्षमीकरण बद्दल तुम्ही आता म्हणालात, सो एकदा आम्ही सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल मुलांना सांगत होतो की जी अंडी असतात त्या अंड्यामधनं नर येणार की मादी, म्हणजे मेल होणार की फिमेल बाळ होणार, हे ठरतं तापमानावर. तर माझा एक विद्यार्थी अचानक मला काय बोलला असेल की किती मस्त आहे, जसं आपल्या माणसांमध्ये पण हे असतं, तर आपली माणसं आणि घराघरातली लोक ठरवू शकले असते की त्यांना मुलगा हवाय ना, तर तापमान ऍडजस्ट केलं असतं आणि सगळ्यांच्या घरी मुलगे झाले असते. खूप शॉकिंग होतं हे येणं, पण इतकं निरागसपणे तो म्हणाला, कारण ते होत असेल त्याच्या घरामध्ये. तर मी एवढंच म्हणाले की असं का वाटतं तुला? म्हणतो की चिराग आहे ना घर का, म्हणजे वंशाचा दिवा आहे मुलगा आणि पुढे मुलालाच घर सांभाळायचं आहे, त्यामुळे घरात मुलगाच हवा. म्हटलं ठीक आहे, मग ह्या प्राण्याचं जर असं झालं तर पुढे काय होईल? तर विचार केल्यावर तो म्हणाला की सगळं संतुलन बिघडेल. आणि मग स्वतःच तो मुलगा नंतर हे सगळं ऐकल्यानंतर म्हणाला स्वतःहून की नाही, ऍक्च्युली मुलगी पण तर घर सांभाळू शकते, पण हे माणसानेच निर्माण केलंय की मुलगा घर सांभाळतो, म्हणून असे विचार माझ्या मनात आले. सो निसर्ग इतका पॉवरफुल आहे ना की आपण त्यातनं मोठे मोठे कठीण विषय अगदी असे सोपे करून मुलांना शिकवू शकतो, आणि तोच प्रयत्न आमच्या शाळेत चालू आहे. ग्रेट. कारण आपल्याकडे सुद्धा फार पूर्वी हे निसर्ग केंद्रितच शिक्षण दिलं जायचं आणि ते थोडंसं कुठेतरी मागे पडलंय. पण हा प्रयत्न आता येणाऱ्या पुढच्या सगळ्या शिक्षण पद्धतीत जर आपण केला तर नक्कीच मुलांना वेगळं निसर्गाच्या जवळ आणावं लागणार नाही, ते त्यांच्यात उपजतच निर्माण होऊ शकेल, जर हा प्रयत्न सुरुवातीच्या काळापासून केला गेला तर. या विषयावर असंच त्या मार्गदर्शन पुढे सुरू ठेवणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. तुझे ओज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. स्वतः उभ्या केलेल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या स्त्रियांच्या मुलाखतींवर आधारित मालिका DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. प्रसारण दर शनिवारी रात्री 8:30 वाजता आणि पुनःप्रसारण दर शनिवारी सकाळी 10 वाजता सह्याद्री वाहिनीवर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. तमसोमा ज्योतिर्गमय हाचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ऋषी वाल्मिकी इको स्कूलच्या संस्थापक अर्थातच निकिता पिंपळे सावंत मॅडम. ब्रेकपूर्वी त्यांनी आपल्याला त्यांच्या शाळेची वैशिष्ट्य सांगतानाच एकीकडे विद्यार्थ्यांना कसं त्या घडवतात आणि दुसरीकडे महिलांचा जास्तीत जास्त सहभाग शाळेच्या दृष्टिकोनातून कसा करून घेता येईल याकडे कसं लक्ष देतात हे सांगितलं. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे मॅडम. अर्थातच हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि कदाचित तो सगळ्यांच्या मनात असू शकतो की कुठली संस्था चालवायची, ती उभी करायची, इतक्या सगळ्या उपक्रमांसहित उभी राहायची, तर याच्यासाठी अर्थातच लागतो तो पैसा. आर्थिक पाठबळाशिवाय या गोष्टी आपण पुढे नेऊ शकत नाही. तर आपल्याला हे सगळं सुरू करत असताना किंवा अडीअडचणीच्या वेळेला सुद्धा हे आर्थिक पाठबळ आपण कसं मिळवता आणि याच्यासाठी कसे प्रयत्न करता, काय सांगाल? हो, हे खूप चॅलेंजिंग आहे ॲक्च्युली पैसे इतके उभे करणं, कारण आपण रेग्युलर शिक्षणाशिवाय भरपूर ॲक्टिव्हिटीज शाळेमध्ये देतो. सो आमचं मॉड्यूल कसं आहे, आमचे 40% जे फंड्स आहेत ते फीजमधनं येतात आणि 60% जे फंड्स आहेत ते निधी आम्हाला गोळा करावा लागतो. पण हे 40% जे फीजमधनं येतात त्यातली सुद्धा एक 250 ते 300 मुलं ती सुद्धा फीज नाही देऊ शकत. मग त्या मुलांसाठी सुद्धा आम्हाला फंड्स उभे करायचे आहेत आणि यावर्षी आम्ही 206 मुलांना फ्री स्कॉलरशिप उपलब्ध करून देऊ शकलोय, ज्यांना आम्ही पूर्णपणे फ्री एज्युकेशन देऊ शकतोय. मग आता हा निधी आम्ही कसा गोळा करतो? एक तर इंडिव्हिज्युअल डोनर्स आहेत. इंडिव्हिज्युअल डोनर्स म्हणजे वैयक्तिकरित्या जे कोणी आम्हाला निधी देतात, डोनेशन देतात, असे वैयक्तिक डोनर्स आहेत. आणि दुसरे म्हणजे कंपनीमध्ये, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीजमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंडर त्यांच्या प्रॉफिटचा जो काही भाग आहे तो त्यांना समाजकार्यासाठी द्यायचा असतो. मग अशा कंपनीजना आम्ही अप्रोच करतो आणि काम जर चांगलं असेल आणि व्यवस्थित जर अशी एखादी कंपनी मिळाली तर नक्कीच आम्हाला मदत होते. त्या निधीवरच आम्ही आमची शाळा चालवते. खरं तर तोच निधी खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण वर्षभर हे कार्य चालू असतं पैसे गोळा करण्याचं आणि आता हे वर्ष जे आहे, आता हे मेला संपणार आमचं शैक्षणिक वर्ष, पण आता आपण ऑलरेडी जानेवारीत पोहोचले तरी पूर्ण निधी आमचा गोळा नाही झाला आहे. सो हे एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी आम्ही हा निधी गोळा करण्याच्या कार्यावर काम करत असतो. हा झाला एक निधी गोळा करण्याचा भाग. नक्कीच. आता याच्या आपण पुढच्या भागात येऊया. फक्त एक फोन येतोय तर आधी घेऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार मंगलताई. हॅलो. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. मी पुण्यावरनं मंगल आपटे बोलते. मला असं विचारायचं की अंधाराकडून प्रकाशाकडे, तर जी लहान मुलं असतात तर लहान मुलांना थोडं ज्ञान कमी असतं. मग त्यांना पूर्वीचं कसं असतं की पाटीवर म्हणजे फळ्यावर दाखवलं की ते लिहायचे, वाचायचे. मग आता त्यांना मार्गदर्शन कसं करावं की फळ्याचं किंवा एखादी गोष्ट रूपात सांगितलं की, तर ती जी अनाथ मुलं आहेत तर त्यांना शिकवणं हे कितपत चांगलं आणि संस्कार त्यांच्यावर कसे चांगले करावेत, हा मला प्रश्न विचारायचा होता. नक्कीच नक्कीच. आपण त्यांच्या प्रश्नाकडे येऊया. पण तत्पूर्वी आपण विचारत होतात, म्हणजे सांगत होतात आम्हाला की निधी गोळा करण्याबरोबर आणखीन कशा पद्धतीने पाठबळ जमा करतात. हो, आणि दुसरी पद्धत म्हणजे भरपूर सगळ्या दुसऱ्या सोशल वर्क करणाऱ्या NGOs आहेत, संस्था आहेत. तर जसं मी म्हणाले की फुटबॉल किंवा अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत, तेव्हा आम्ही या NGO बरोबर असोसिएट होतो, आम्ही एकत्र काम करतो, जेणेकरून त्यांना भरपूर मुलं मिळतात शिकवायला आणि आम्हाला त्यांचं एक्सपर्टीज मिळतं. मग ह्यासाठी जे काही बदल आम्हाला आमच्या वेळापत्रकात वगैरे करावे लागतात ते आम्ही सगळे करतो, कारण आम्हाला त्या मुलांना गोष्टी सगळ्या उपलब्ध करून द्यायच्यात. बरोबर. आणि तिसरं म्हणजे आमचं खूप खूप मोठी अडचण आहे आमच्यासमोर, आमच्याकडे जागा नाही आहे. आम्ही 4 ते 5 वर्ग फक्त BMCचे घेतलेले आहेत आणि तेवढ्याशा जागेमध्ये आम्ही आमची शाळा चालवतोय. सो जागेचा एक मोठा प्रश्न आहे, त्याच्यासाठी सुद्धा आमचं काम सुरूच असतं. आता हळूहळू होईल. होईल होईल नक्कीच. आपण हा आशावादी दृष्टिकोन ठेवूया आणि या चांगलं काम तुम्ही करताय तर या सत्कार्यातून नक्कीच आपल्याला पुढची दिशा सुद्धा गवसेल. आपल्याला मंगल आपटेजींनी प्रश्न विचारला होता की जी मुलं अनाथ असतात त्यांना शिकवणं हेच मुळात मोठं आव्हान आहे आणि मग त्याच्यातून त्यांच्यावर चांगले उत्तम संस्कार करणं. मग तिथे अडचणी येत असतील तर मग या अडचणींचा सामना आपण कसं करता आणि हे आव्हान कसं पेलता? कारण जिथे कुठलेही आपण काय म्हणतो जे मूल्य संस्कार देणारच कोणी नाही आहे तर अशा ठिकाणी हे शिक्षण देणं खरंच फार चॅलेंजिंग असू शकतं. हे आव्हान कसं पेलता? खरं सांगू का, शिक्षक ही एक अशी व्यक्ती आहे ना, तिने जर ठरवलं तर ती सगळं काही करू शकते. म्हणजे माझ्याकडे जी मुलं येतात, अनाथ असू देत किंवा ज्यांना आई वडील आहेत अशी सुद्धा मुलं आहेत, पण ती ज्या परिस्थितीतनं येतात तिथे ही अडचण सगळ्याच घरांमध्ये म्हणजे बहुतांश घरामध्ये तुम्हाला दिसेल.
पण शिक्षक आणि आम्ही, आमची पूर्ण फॅमिली शिक्षकांची, आम्ही प्रत्येक मुलाला समजून घेतो, त्याच्या अडचणी समजून घेतो. आमच्याकडे समुपदेशक आहेत, जिथे जिथे गरज लागेल तिथे आमची काउन्सिलिंग होते आणि अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक मुलाच्या मागे लागून तो बदल घडवण्याचा प्रयत्न करतो. सोपं नाही आहे, खूप मेहनत आहे, पण जर आपण ठरवलं की एखाद्या मुलाचा पिछा नाही सोडायचा, मागोवा नाही सोडायचा, तर ते शक्य होऊ शकतं. आणि मी पुन्हा तेच म्हणेन, प्रेम, जर तुम्ही अनकंडिशनल लव आपण जे म्हणतो, खूप प्रेम करत असाल ना मुलांना, तर योग्य तो धाक, योग्य ती मदत आणि प्रेम, हे जर तुम्ही 3 गोष्टी आणि संभाषण एकत्र आणलं तर मुलांमध्ये नक्कीच बदल घडून येतो. आणि हे मी माझ्या अनुभवातनं सांगते की माझी खूप मुलं वाईट मार्गावर जाता जाता आम्ही त्यांना वाचवलंय आणि योग्य मार्गावर आणलेलं आहे. याच्यासाठी एखादं उदाहरण आम्हाला सांगता येईल का? आत्ताच माझा एक मुलगा ॲक्च्युली आहे अजूनही शाळेत. खूप म्हणजे खूप त्याच्या कंप्लेंट्स येत होत्या खूप. आणि 2 मुलं आहेत, एक आता 10वीत पोचला, एक 8वीत आहे. आणि शिक्षकांनी खूप प्रयत्न करून झाले. पण एक आहे की माझं नातं त्या मुलांबरोबर असं आहे की निकिता मॅमपर्यंत पोचलं तर त्यांना वाईट वाटेल, ओरडणार असं नाही, त्यांना वाईट वाटेल आणि मॅडमना आमच्याबरोबर आमच्यामुळे वाईट वाटलं हे आम्हाला चालणार नाही. हे एक खूप वर्क करतं. सो माझा एक मुलगा आहे 10वीला आता. खूप प्रॉब्लेम्स, म्हणजे अगदी असं झालं होतं की कसं 10वीपर्यंत 8वीपासून या मुलाला आपण न्यायचं. आत्ता 10वीमध्ये त्यांनी असं ठरवलं होतं, म्हणजे हे ऐका, 10वीला त्यांनी ठरवलं होतं की आम्ही सगळी तोडफोड करून जाणार, असं माझ्या कानावर आलं होतं. सगळे घाबरले होते, मी काही घाबरले नाही, कारण मला माहिती आहे असं ते काहीही करणार नाहीत. मी एकदा फक्त त्यांच्याशी बोलायला हवंय. बोलले, त्या मुलाला मी लीडर बनवलं की अख्ख्या वर्गाचा फेअरवेलचा लीडर तू आहेस आणि सगळं कसं छान होईल हे तुला बघायचंय. खूप प्रॉब्लेम्स केलेले होते त्यांनी, त्यामुळे कोणाला वाटलं हे वर्क करणार नाही, पण माझं ते वाक्य आणि त्या मुलांनी दिलेलं फेअरवेलला स्पीच हे सगळ्याचं उत्तर आहे. तो म्हणाला की अशी शाळा कुठेच असणार नाही आणि मी घडेन, मी मोठा बनेन आणि शाळेला सुद्धा येऊन पुन्हा मदत करेल, हे तो बोलून गेलेला आहे. सो जी सुरुवात होते, जर तुम्ही त्या मुलांच्या कंटिन्युअस मागे राहिलात आणि प्रेमाने समजावत राहिलात आणि योग्य तो धाक, नक्की खरंच बदल घडतो मुलांमध्ये. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे की प्रत्येक वेळेला दरवेळेला मुलांना मारलंच पाहिजे किंवा ओरडलंच पाहिजे याची गरज नसते. तर काही काही वेळेला शिक्षकाला वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरायला लागतात, युक्त्या वापरायला लागतात आणि मग त्यातून ही प्रगती साधायला लागते. आता तुम्ही म्हणालात की तो विद्यार्थी हे म्हणालाय की मी उद्या मोठा झाल्यानंतर पुन्हा शाळेला येऊन मदत करेन. तर असे काही विद्यार्थी, माजी विद्यार्थी आपल्या शाळेत आहेत का की जे अजूनही शाळेसाठी येतात, मदत करतात, आणि मग ती मदत नेमकी कशा प्रकारची असते हे आम्हाला ऐकायला आवडेल. खूप खूप मुलं आहेत माझी जी परत येतात आणि मदत करतात आणि हे ऐकायला तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, कारण शाळा सोडल्यानंतर शक्यतो मुलं शाळेत येत नाहीत. अगदी मोठी झाल्यावर येतात, पण सुरुवातीला तर अगदीच येत नाहीत. पण माझ्याकडे अशी खूप मुलं आहेत, जर तुम्ही रोज जरी आलात तरी 2 ते 3 मुलं तुम्हाला शाळेत दिसतील जे आमचे माजी विद्यार्थी आहे आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांना वर्ग घ्यायला म्हणा किंवा काही वस्तू बनवायला म्हणा मदत करतात. 3 जणांबद्दल मी स्पेशली सांगेन. माझा एक मुलगा जो आहे, आता 2 मुलं आहेत माझी जी 10वी झाली आणि आता ती ग्रॅज्युएशनला पोहोचली आहेत, म्हणजे 5 वर्ष झाली, पण पूर्ण 5 वर्ष ती शाळेसोबत काम करतायत, इंटर्न्स म्हणून येत आहेत. निसर्गाचा जो अभ्यास आहे, जो आधी मी शिकवायचे, ही 2 मुलं 1ली ते 10वीला शिकवतायत त्या निसर्गाबद्दल, कारण ते स्वतः नॅचरलिस्ट आहेत. आणि त्याबरोबर शिक्षकांना, म्हणजे अगदी माझ्याबरोबर क्लोजली बसून फंड रेझिंग पासून, म्हणजे निधी उभा करण्यापासून मला मदत करतात. त्यांचं वय काय आहे, किती लहान आहेत, पण ते ऑलरेडी माझ्याबरोबर काम करतात. आणि माझ्याकडे 2 छान सक्सेस स्टोरीज आहेत शेअर करायला, कारण माझी पहिली बॅच आत्ता ग्रॅज्युएशनला पोचली आहेत, म्हणजे अजून ग्रॅज्युएशन सुद्धा झालेले नाही आहेत, पण तरी आमच्याकडे सक्सेस स्टोरीज आहेत. एक माझा मुलगा आहे ज्याला आता IIT बॉम्बेमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, जे सगळ्यात कठीण आहे इंजिनिअरिंगसाठी या कॉलेजला ॲडमिशन मिळणं, ते पण बॉम्बेमध्ये, मुंबईमध्ये, आणि ते त्याला मिळालेलं आहे IIT बॉम्बेला. सो ती एक खूप मोठी सक्सेस स्टोरी आणि त्याला बघून आता खूप मुलं फॉलो करणार आहेत ही स्वप्न. आणि दुसरं म्हणजे माझी एक विद्यार्थिनी आहे जिचा आत्ताच मला फोन आला होता, ती आत्ता 2nd इयरला आहे आणि ती जे स्लम एरिया आहे जिथे जे पब्लिक टॉयलेट्स असतात तिकडे सॅनिटरी पॅड्स डिस्पोजेबल हे मशीन लावण्याचं निधी गोळा करून काम करते. म्हणजे ऑलरेडी ती समाजसेवा करायला तिने सुरुवात केलेली आहे. सो असे माझे खूप एक स्टुडंट्स आहेत जे, आणि माझं हे स्वप्न आहे की ही शाळा पुढे माझी विद्यार्थीच चालवणार, कारण तेच समजू शकतात की ह्या शाळेची किती गरज आहे आणि येणाऱ्या पुढच्या मुलांना कसं प्रेम द्यायचं आहे. त्यामुळे माझं हे स्वप्न आहे आणि मी ऑलरेडी त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे. आणि मला वाटतं हे स्वप्न सत्यात यायला वेळ नाही लागणार, कारण असे विद्यार्थी घडवले तर तुम्ही म्हणालात तसं की त्यांना बोलवायची गरज लागणार नाही, ते स्वतःहून येऊन स्वतः प्रेरित होऊन या संस्थेसाठी म्हणा किंवा एकंदर असे विद्यार्थी घडवायला मदत करू शकतील. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की आत्तापर्यंत ही शाळा खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहेच. आपण म्हणालात तसं की वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून असेल किंवा निसर्ग केंद्रित शिक्षण असेल हे तर दिलंच जात आहे, पण आगामी काळात
साधारण शाळेमध्ये अजून काही बदल करायचे असतील किंवा चांगल्या योजना आणायच्या असतील तर आपलं लक्ष काय आहे, कुठल्या ध्येयावर आपण जास्त काम करत आहात? सो एकतर मी जसं म्हणाले की 206 मुलांना आता मी पूर्णपणे मोफत शिक्षण देतोय, पण माझं हे स्वप्न आहे की आमच्या सगळ्या 750 मुलं आणि त्याहीपेक्षा जास्त मुलांना आम्ही मोफत शिक्षण देऊ शकू, हे एक आमचं ध्येय आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळी मुलं अकॅडमिकली स्ट्रॉंग नसतात, म्हणजे 10वी नंतर शिक्षण घेऊनच पुढे जातील असं होत नाही. सो अशा मुलांसाठी आम्हाला वोकेशनल ट्रेनिंग सुरू करायचं अगदी 8वी पासून, म्हणजे 10वी नंतर ते बाहेर पडले ना की लगेच त्यांच्याकडे मार्ग असेल. सो हे एक मोठं ध्येय आहे आणि शाळा माझे स्टुडंट्स चालवणार विद्यार्थी हे एक तिसरी गोष्ट आहे. आणि निसर्गाचं जे शिक्षण आहे ना ते आम्हाला अजून मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून म्हणा किंवा दुसऱ्या संस्थांशी टायअप करून म्हणा, हे निसर्गाचं शिक्षण आम्हाला अजून अनेक शाळांपर्यंत पोहोचवायचं आहे. सो अशी बरीच स्वप्न आहेत खरं तर. नक्कीच. आणि तुम्ही हे फार महत्त्वाचा विचार मांडलात की 10वी नंतर काय, हा खूप विद्यार्थ्यांपुढे प्रश्न असतो आणि तो प्रश्नाचं नीट उत्तर न मिळाल्यामुळे सुद्धा बरेच वेळेला 10वी पर्यंतचा विद्यार्थी नंतर आपल्याला बिघडलेला दिसतो. तर मला वाटतं याचं उत्तर लवकरात लवकर आपल्या शाळेच्या माध्यमातून मिळेल आणि असं जर आपल्याला समुपदेशन मिळत राहिलं तर त्याचा फायदा होईल. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. लता पाटील आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 मी प्रश्न विचारू का? हो, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मला असा प्रश्न विचारायचा होता की माझ्या मुलगीची मुलगी 6वीत आहे आणि ती मी बघितलं ती आता अभ्यास करते म्हणून मी गेले, तर ती अशी बॅट तिच्या हातात होती, ती अशी हवेत फिरवत होती. म्हटलं प्रेक्षा हे काय करायला लागलीस तू? तर म्हटली मावशी तुला खरं सांगू, मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, कारण मम्मी पप्पा म्हणतात की पहिल्यांदा तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. तर मग तिच्या आई वडिलांनी म्हणजे काय करायला पाहिजे की तिच्या त्या क्रिकेटचा छंद पण जोपासायला पाहिजे आणि कशा प्रकारे त्यांना आपण सांगू शकतो? नक्कीच नक्कीच. लताजी खूप छान मला वाटतं प्रश्न विचारलात आणि तुम्ही खूप मोकळेपणाने त्यांनी प्रश्न हा विचारलाय की त्यांच्या मुलीची मुलगी आहे, त्यांची नात आहे, ती आता 10वीत आहे आणि एकंदर अभ्यास करायला तिला सांगतात पालक, पण त्यांना असं दिसलं की ती हातामध्ये क्रिकेटची बॅट घेऊन आहे आणि तिला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. तर तिच्या पालकांना तुम्ही काय मार्गदर्शन करावं, कारण त्यांची इच्छा आहे की तिने आधी अभ्यास करावा. तर ही आवड जोपासणं, तिची क्रिकेटची हौस पूर्ण करणं आणि शिवाय अभ्यास, याच्यासाठी त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करता? दोन्ही करायला हवं. बंद करू नका अजिबात तिचं क्रिकेट. आणि अगदी 10वीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की ती काही 16 तास 17 तास पूर्ण वेळ अभ्यास करणार नसेल आणि तिचं लक्ष लागणार नसेल, तर तिला 1-2 तास क्रिकेट खेळायचं आहे तर खेळूही द्या, अगदी 10वीत असताना सुद्धा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण जो नंतरचा वेळ मिळेल तेव्हा ती नक्की लक्ष केंद्रित करून अभ्यास करेल, असं माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगू इच्छिते. हे अगदी खरं आहे की 10वीत सुद्धा, आणि मला वाटतं इतर छंद 10वीतच मुलांना जास्त उफाळून आलेले असतात आणि पालक कुठेतरी विरोध करताना दिसतात. तर हे लक्षात घ्यायला हवं आणि निकिता मॅडमच्या अनुभवावरून त्यांनी हे सांगितलेलं आहे. आता मॅडम, अर्थातच मला पुढचा एक मनात प्रश्न जो मगाचपासून माझ्या मनात होता, इको वाल्मिकी, तुमची ऋषी वाल्मिकी इको स्कूल, हे जे तुम्ही नाव दिलेत, तर हे नावही वेगळं आहे. तर हे नाव कसं सुचलं किंवा का द्यावं असं वाटलं, याच्या मागे काही रहस्य? सगळ्यांना वाल्मिकी ऋषींची गोष्ट माहीतच असेल की आधी रत्नाकर नावाचे ते चोर होते आणि दरोडेखोर होते आणि दरोडे घालायचे, आणि नारद मुनी त्यांना भेटले आणि त्यांनी एक योग्य मार्ग दाखवला, एक प्रश्न विचारून की बाबा सगळे तुझ्या पापात सहभागी होतील का तुझे घरचे? आणि जेव्हा घरच्यांनी नाही म्हटलं तेव्हा तो एक प्रश्न, म्हणजे तो एक नारद मुनीने दाखवलेला रस्ता होता आणि तिथून रत्नाकरचे वाल्मिकी ऋषी झाले. सो आमचा हा विश्वास आहे की त्याचप्रमाणे आमची जी मुलं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणांवरून येतात आणि त्यांच्यावर भरपूर नेगेटिव्ह गोष्टींचा प्रभाव असतो, पण एक शिक्षक म्हणून जर आम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन करू शकलो, तसा रत्नाकरचा वाल्मिकी ऋषी झाला, तशी माझी मुलं घडतील आणि ती त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रांमध्ये खूप पुढे जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगले समाजाचे नागरिक म्हणून ते बाकी समाजातल्या लोकांना सुद्धा मदत करतील. सो ह्या विचारांनी आम्ही शाळा सुरू केली आणि तिकडे आम्ही मुलांना घडवण्याचं काम करतोय. पण मी असं म्हणेन की त्यांना घडवता घडवता, खरं त्यांचं आयुष्य घडवता घडवता माझंच आयुष्य घडलंय आणि आयुष्य जगण्याचं एक कारण मलाच मिळालं आहे आणि माझ्याबरोबर अनेक शिक्षकांना माझ्या मिळालं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या मुलांसाठी झटून काम करतोय, कारण जीवन जगण्याचं कारण म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी ऋषी वाल्मिकी इको स्कूल आहे.
खरंच आहे. खरं तर खूप छान माहिती आपण देत आहात. अगदी जाताना मनात एक प्रश्न आहे, आता शिक्षकांचा विषय निघाला की प्रत्येक शिक्षक नेहमी पैशासाठीच काम करतो असं नाहीये. तुम्ही या पार्श्वभूमीतून आलेल्या मुलांना शिकवता आहात, तर आपल्याकडे बरेच शिक्षक शिक्षिका आहेत, तर त्यांचं सहकार्य कसं मिळतं? खूप आहे आणि मी खूप आभारी आहे त्यांची, कारण माझ्याबरोबर इतक्या जणी जोडल्या गेल्या आहेत तेव्हाच आम्ही हे कार्य पुढे घेऊन जाऊ शकत आहोत. आणि सुरुवातीला काहीच म्हणजे पगार आम्ही देऊ शकत नव्हतो, तरीसुद्धा त्या राहिल्या. कारण मला जे मुलांबद्दल वाटतं तेच त्यांनाही वाटतं. त्या आईपणाने तेवढंच काम मुलांसाठी करतायत. आणि खरंच असे शिक्षक समाजात आहेत. हे खरंच नोबेल प्रोफेशन आहे, जे स्वतःसाठी नाही फक्त मुलांसाठी काम करतात. आणि अशी आमची टीम आहे आणि म्हणून मुलांना आमच्याबद्दल इतकं वाटतं आणि ते शाळेत येतात. ग्रेट ग्रेट. नक्कीच, म्हणजे शिक्षकाचं हे स्थान आपल्याला कधीच विसरता येणार नाही. आता मला अगदी शेवटच्या प्रश्नाकडे यायचं आहे की एकंदर सगळ्याच शिक्षण देणाऱ्या संस्थांना, शाळा चालवणाऱ्या संस्थांना किंवा एकंदर शिक्षकांना या निमित्ताने आपल्याला काय संदेश द्यावासा वाटतो, काय सांगावंसं वाटतं? शिक्षकांना सांगू इच्छिते मी की खरंच हे नोबेल प्रोफेशन आहे, हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. बाकी कोणाला वाटो का न वाटो, आपल्याला माहिती आहे की मुलं आपल्याला किती मानतात. आपला एक शब्द मुलांचं आयुष्य घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो. त्यामुळे दुसरं कोणाचाही विचार करू नका की ते आपल्याबद्दल किंवा आपल्या प्रोफेशनबद्दल काय विचार करतायत. आपलं काम आहे, हे आपण निवडलेलं क्षेत्र आहे. त्यामुळे या मुलांसाठी जितकं झटता येईल ना, खरंच झटा. कारण एक आयुष्य घडवत असतो आपण. आपण फाईल्स बरोबर काम नाही करत, आपण जिवंत माणसांबरोबर काम करतोय. इतकंच मी सांगू इच्छिते. नक्कीच, मला वाटतं या दृष्टिकोनातून खूप छान आपण शिक्षकांनाही मार्गदर्शन केलंय. आपले असंख्य विद्यार्थी आज शाळेत घडतायत आणि पुढेही असेच घडत राहतील. त्यासाठी आधी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या या कार्यासाठी आणि पुढच्या सगळ्या एकंदर आपल्या इच्छा, आपली स्वप्न पूर्ण होत याच्यासाठी मी खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि इतका छान मनमोकळेपणे गप्पा आपण मारल्यात, इथे आलात वेळ काढून आणि सगळ्या प्रश्नांची खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं दिलीत, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या संपूर्ण टीमकडून मी आपले मनापासून आभार मानते. मला वाटतं शिक्षणाचं हे काम त्या सातत्याने करतायत आणि त्या पुढेही करत राहणार आहेत. शिक्षण हे महत्त्वाचं आहे, म्हणूनच तमसोमा ज्योतिर्गमय हा विचार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. अनेक जण शिक्षणासाठी प्रेरित होऊन हे काम करत असतात, त्यातलीच ही एक सखी. असेच वेगवेगळे विषय सखी सह्याद्रीच्या भागात आपण घेऊन नेहमीच भेटत असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र इथेच थांबायची वेळ झालेली आहे. नमस्कार.